हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सकोचा लोअर डिव्हिजन क्लर्क मीन्स LDC आणि सिडको अकाउंट क्लर्क याचा सुद्धा LDC याचा आपण एक टॉपिक कव्हर करत आहे आज. डायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स मीन्स होतं डायरेक्टली इन्कम टॅक्स. ठीक आहे. इन्कम टॅक्सची सिरीज आजपासून आपण स्टार्ट करत आहे. हा फर्स्ट व्हिडिओ आहे आपला. तर फर्स्ट टॉपिक आहे आपला आज बेसिक कन्सेप्ट ऑफ टॅक्स. ठीक आहे. बेसिक कन्सेप्ट ऑफ टॅक्सवर आपल्याला 50 MCQ सॉल्व्ह करायचे आहे. याच्या पहिले पण आपण फायनान्स मॅनेजमेंट, कॉस्ट अँड अकाउंटिंग मॅनेजमेंट, ऑडिटिंग, त्याच्यानंतर GST आणि फायनान्शियल अकाउंटिंग याचे सुद्धा आपण 50 MCQ सॉल्व्ह करत आहे. आणि फायनान्शियल अकाउंटिंगची आपण कंप्लीट एक डिटेल सिरीज पण घेत आहे, ज्याच्यामध्ये आपण की पॉईंट, MCQज आणि असाइनमेंटसुद्धा सॉल्व्ह करत आहे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत ते व्हिडिओज नाही बघितले, चॅनलच्या पेजवर जाऊन प्लेलिस्टमध्ये सर्व प्लेलिस्ट दिलेली आहे. तुम्ही प्लेलिस्ट एकदा बघून घ्या. सर्व टाईपच्या फायनान्शियल मॅनेजमेंटच्या, ऑडिटिंगच्या, त्याच्यानंतर कॉस्ट अँड मॅनेजमेंट, डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेस, फायनान्शियल अकाउंटिंग सर्व प्लेलिस्ट तुम्हाला वेगवेगळ्या मिळून जातील. आणि डिटेल्ससाठी आपण फायनान्शियल अकाउंटिंगचे पण डिटेल्समध्ये व्हिडिओज घेत आहे. ठीक आहे. तर त्या सर्व व्हिडिओजची प्लेलिस्ट तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये सेव्ह करून घ्या, जेणेकरून मी जितके पण काही व्हिडिओज अपलोड करणार ते तुम्हाला डायरेक्टली मिळून जाणार. आणि चॅनलला आतापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन्स थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाईल. प्लस व्हिडिओला एक लाईक पण करून द्या, जेणेकरून मला पण थोडा मोटिवेशन्स मिळेल की मी तुमच्यासाठी आणखी व्हिडिओज लवकरात लवकर बनवू शकता. तर चला स्टार्ट करूया आपण आज बेसिक कन्सेप्ट ऑफ टॅक्सचा फर्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला पूर्ण इन्कम टॅक्स रिलेटेड जितके पण कन्सेप्ट आहे 16 to 20 कन्सेप्ट जे आहेत, तर त्या सगळ्या 16 to 20 कन्सेप्टचे आपण इथे काय करणार आहे, पूर्णच 50 MCQज क्रिएट करणार आहे. तर चला स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्या पास. बघा फर्स्ट क्वेश्चन काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ टॅक्स. कर म्हणजे काय. तर बघा इथे ऑप्शन दिलेले आहे आपल्याला. फर्स्ट, अ कंपल्सरी पेमेंट मेड टू द गव्हर्नमेंट. सेकंड, अ व्हॉलेंटरी कंट्रीब्युशन. सेकंड, अ फाईन फॉर ब्रेकिंग द लॉ. अँड थर्ड आहे अ डोनेशन मेड टू चॅरिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, अ कंपल्सरी पेमेंट मेड टू द गव्हर्नमेंट. सरकारकडे सक्तीने केलेले पेमेंट, त्यालाच आपण काय म्हणतो आहे, टॅक्स. नेक्स्ट, सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग इज अ टाईप ऑफ डायरेक्ट टॅक्स. खालीलपैकी कोणता कर प्रत्यक्ष कर आहे. तर बघा ऑप्शन आहे सेल्स टॅक्स, सेकंड इन्कम टॅक्स, थर्ड GST अँड फोर्थ एक्सरसाइज ड्युटी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, इन्कम टॅक्स, उत्पन्न कर. नेक्स्ट, थर्ड, विच ऑफ द फॉलोइंग टॅक्स इज कन्सिडर्ड ॲज अन इनडायरेक्ट टॅक्स. बघा खालीलपैकी कोणता कर अप्रत्यक्ष मानला जातो. तर बघा इथे ऑप्शन आहे आपल्याजवळ वेल्थ टॅक्स, गिफ्ट टॅक्स, सेल्स टॅक्स, इन्कम टॅक्स. तर इथे जर ऑप्शनमध्ये पाहिलं तर इथे इनडायरेक्ट टॅक्स जो आहे तो आहे सेल्स टॅक्स, म्हणजे विक्री कर. जर GST असतं तर GST इनडायरेक्ट टॅक्समध्ये येतो. ओके. नेक्स्ट, फोर्थ, व्हॉट इज द मेन कंपोनंट ऑफ इन्कम टॅक्स लॉ. आयकर कायद्याचा मुख्य घटक कोणता आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅपिटल गेन, सेकंड टॅक्सेशन प्रोसिजर, थर्ड प्रोव्हिजन ऑफ एक्सेप्शन अँड ऑल ऑफ द अबव. तर इथे सर्वच कंपोनंट आहे. बघा कॅपिटल गेन पण आहे, टॅक्सेशन प्रोसिजर्स पण आहे आणि प्रोव्हिजन एक्झेम्पशन मीन्स भांडवली नफा, कर प्रक्रिया आणि सवलतीच्या तरतुदी. म्हणून आन्सर काय आहे, वरील सर्व. नेक्स्ट, फिफ्थ, व्हॉट इज द प्रोसिजर फॉर कम्प्युटिंग टोटल इन्कम फॉर द इन्कम टॅक्स पर्पज. आयकरासाठी एकूण उत्पन्न कसे मोजले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ॲड अप ऑल द अर्निंग, सेकंड डिडक्शन एक्झेम्पशन अलाउन्सेस, थर्ड सबस्ट्रॅक्ट लायबिलिटी अँड फोर्थ बोथ B अँड C. तर करेक्ट आन्सर आहे B अँड C. बघा डिडक्ट एक्झेम्पशन अँड अलाउन्स, सवलती व भत्ते वजा करणे, आणि थर्ड आहे सबस्ट्रॅक्ट टाईप, जबाबदाऱ्या वजा करणे. म्हणून दोन्ही आन्सर काय आहेत, ट्रू आहे. नेक्स्ट, सिक्स, व्हॉट इज द टर्म यूज्ड इन इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. आयकर अधिनियम 1961 मध्ये कोणता शब्द वापरला आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टॅक्स पेएबल, इन्कम, एक्झेम्पशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे ऑल ऑफ द अबव मीन्स करदाते, उत्पन्न आणि सूट सर्वच. नेक्स्ट, सेवन्थ, व्हॉट डज ॲग्रिकल्चर इन्कम मीन्स. कृषी उत्पन्न म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्कम डिराइव्ड फ्रॉम ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज, सेकंड इन्कम फ्रॉम बिझनेस ॲक्टिव्हिटीज, थर्ड इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी अँड फोर्थ नन ऑफ द अबव. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट इन्कम डिराइव्ड फ्रॉम ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज, कृषी क्रियाकलापामुळे मिळणारे उत्पन्न, त्यालाच म्हणतो आपण ॲग्रिकल्चर इन्कम. नेक्स्ट, 8, विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड ॲग्रिकल्चर इन्कम. खालीलपैकी कोणते कृषी उत्पन्न मानले जाते. तर बघा इथे ऑप्शन आहे फर्स्ट इन्कम फ्रॉम सेल्स ऑफ क्रॉप,
सेकंड इन्कम फ्रॉम रेंटल ऑफ ॲग्रिकल्चर लँड, थर्ड इन्कम फ्रॉम डेअरी फार्मिंग आणि आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. तर करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. पिकांच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न, सेकंड कृषी जमिनीच्या भाड्याने मिळणारे उत्पन्न आणि दुग्ध व्यवसायापासून मिळणारे उत्पन्न, म्हणून आन्सर आहे वरील सर्व. नेक्स्ट 9. विच ऑफ द फॉलोइंग ऑपरेशन इज पार्टली ॲग्रिकल्चर अँड पार्टली नॉन ॲग्रिकल्चर. खालीलपैकी कोणते कार्य अशंतः कृषी व अशंतः गैर कृषी आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टी कल्टिवेशन, सेकंड शुगर मॅन्युफॅक्चरिंग, थर्ड डेअरी फार्मिंग अँड बोथ ए अँड सी. तर करेक्ट आन्सर आहे बोथ ए अँड सी. म्हणजे टी कल्टिवेशन म्हणजे चहा लागवड आणि डेअरी फार्मिंग म्हणजे दुग्ध व्यवसाय, हे दोन्ही पार्टली ॲग्रिकल्चर आणि पार्टली नॉट ॲग्रिकल्चर्समध्ये येतात. नेक्स्ट 10. व्हॉट इज द असेसमेंट इयर फॉर टॅक्स पर्पज. कर उद्देशासाठी मूल्यांकन वर्ष म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट द इयर इन्कम इज अर्न, सेकंड द इयर इन्कम इज एक्सेस फॉर टॅक्स, सेकंड थर्ड प्रिव्हियस इयर अँड फोर्थ नेक्स्ट इयर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड द इयर इन्कम इज एक्सेस फॉर टॅक्स. करासाठी उत्पन्नाचे मूल्यांकन केलेले वर्ष. नेक्स्ट 11. व्हॉट इज मेंट बाय प्रिव्हियस इयर अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. आयकर अधिनियम 1961 अंतर्गत मागील वर्ष म्हणजे काय. बघा ऑप्शन आहे फर्स्ट द इयर इन विच इन्कम इज रिसिव्ड, सेकंड द इयर बिफोर द असेसमेंट इयर, थर्ड द इयर इन्कम इज एक्सेस अँड बोथ ए अँड बी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड द इयर बिफोर द असेसमेंट, मूल्यांकन वर्षापूर्वीचे वर्ष. नेक्स्ट 12. वेन इज इन्कम ऑफ प्रिव्हियस इयर टॅक्सेस. मागील वर्षाचे उत्पन्न केव्हा करपात्र ठरते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन द प्रिव्हियस इयर इटसेल्फ, सेकंड इन द असेसमेंट इयर, थर्ड बोथ अँड नेवर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इन द असेसमेंट इयर, मूल्यांकन वर्षात. नेक्स्ट 13. व्हॉट इज द डिफॉल्ट टॅक्स रिजीम अंडर सेक्शन 115 BAC. धारा 115 BAC अंतर्गत डिफॉल्ट कर प्रणाली काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट द नॉर्मल टॅक्स रिजीम, सेकंड रिड्यूस टॅक्स रिजीम फॉर लो इन्कम, थर्ड अ टॅक्स रिजीम विथ नो एक्सेप्शन अँड नन ऑफ द अबोव. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड अ टॅक्स रिजीम विथ नो एक्सेप्शन, सवलतीशिवाय कर प्रणाली. नेक्स्ट 14. व्हॉट इज द टॅक्स रेट अप्लिकेबल टू टोटल इन्कम इन डिफॉल्ट टॅक्स रिजीम. डिफॉल्ट कर प्रणाली अंतर्गत एकूण उत्पन्नावर कर दर काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फिक्स रेट फॉर ऑल, सेकंड वॅरीज बेस्ड ऑन इन्कम, थर्ड नो टॅक्स ऑन लो इन्कम अँड बोथ बी अँड सी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड वॅरीज बेस्ड ऑन इन्कम, उत्पन्नानुसार बदलतो. नेक्स्ट 15. व्हॉट हॅपन्स वेन टॅक्स पेअर ऑप्शन फॉर ऑप्शनल टॅक्स रिजन. करदाता वैकल्पिक कर प्रणाली निवडण्यास काय होते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टॅक्स अंडर नॉर्मल प्रोव्हिजन, सेकंड एक्झेम फ्रॉम ऑल टॅक्सेस, थर्ड मोर एक्सेप्शन अलाउड अँड फोर्थ बोथ ए अँड सी. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट टॅक्स अंडर नॉर्मल प्रोव्हिजन, सामान्य तरतुदीनुसार कर आकारला जातो. नेक्स्ट 16. व्हॉट इज द पर्पज ऑफ टॅक्स एक्सेम्पशन. कर सवलतीचा उद्देश काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू रिड्यूस टॅक्सेबल इन्कम, सेकंड टू इन्क्रीज टॅक्स लायबिलिटी, थर्ड एनकरेज मोर इन्कम अँड फोर्थ नन ऑफ द. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट टू रिड्यूस टॅक्सेबल इन्कम, कर पात्र उत्पन्न कमी करणे. नेक्स्ट 17. व्हॉट इज द टॅक्स रेट फॉर इन्कम अंडर ऑप्शनल टॅक्स रिजीम. वैकल्पिक कर प्रणालीत उत्पन्नावर दर काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेम ॲज डिफॉल्ट, सेकंड लोअर दॅन डिफॉल्ट, थर्ड हायर दॅन डिफॉल्ट अँड फोर्थ वॅरीज विथ अमाऊंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड लोअर दॅन डिफॉल्ट, डिफॉल्टपेक्षा कमी. नेक्स्ट 18. व्हॉट डज इन्कम फ्रॉम अदर सोर्स रेफर्स टू. इतर स्त्रोतातून मिळणारे उत्पन्न म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बिझनेस इन्कम, सेकंड बिझनेस फ्रॉम प्रॉपर्टी, थर्ड इन्कम नॉट अंडर स्पेसिफिक हेड अँड नन ऑफ द. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इन्कम नॉट अंडर स्पेसिफिक हेड, विशिष्ट श्रेणीखाली न येणारे उत्पन्न. नेक्स्ट 19. व्हॉट डज असेसमेंट इयर रेफर्स टू. मूल्यांकन वर्ष म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इयर इन्कम इज, सेकंड इयर ऑफ टॅक्स असेसमेंट,
थर्ड year after previous year and both B and C. The correct answer is second, year of tax assessment, कर मूल्यांकनाचा वर्ष. Next 20, what is the significance of Income Tax Act 1961? आयकर अधिनियम 1961 चे महत्व काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिफाईन टॅक्स सिस्टीम, सेकंड डिटरमाइन हाऊ टॅक्स इज लेविड, थर्ड आउटलाइन टॅक्स प्रोसिजर अँड ऑल ऑफ द अबोव. आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. मीन्स कर प्रणालीची व्याख्या, सेकंड कर कसा लावला जातो ते ठरवतो आणि थर्ड कर प्रक्रियेची रूपरेषा. म्हणून आन्सर आहे वरील सर्व. नेक्स्ट 21, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ एक्झेम्प्ट इन्कम? खालीलपैकी कोणती कर मुक्त उत्पन्नाची उदाहरण आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सॅलरी इन्कम, सेकंड ॲग्रिकल्चरल इन्कम, थर्ड इंटरेस्ट फ्रॉम सेव्हिंग अकाउंट अँड फोर्थ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ॲग्रिकल्चरल इन्कम, कृषी उत्पन्न. नेक्स्ट 22, व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ ॲडव्हान्स टॅक्स अंडर द इन्कम टॅक्स ॲक्ट? आयकर अधिनियमाच्या खाली पूर्व कर म्हणजे काय? बघा काय आहे अधिनियम पूर्व कर म्हणजे काय? तर बघा ऑप्शन काय आहे फर्स्ट टॅक्स पेड बिफोर द असेसमेंट इयर, सेकंड टॅक्स पेड इन इन्स्टॉलमेंट ड्युरिंग द इयर, थर्ड टॅक्स पेड आफ्टर द इन्कम अर्न अँड फोर्थ नन ऑफ द अबोव. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड टॅक्स पेड इन फुल इन्स्टॉलमेंट ड्युरिंग द इयर, वर्षभरातील हप्त्यांमध्ये दिला गेलेला कर. नेक्स्ट 23, व्हॉट इज मेंट बाय टॅक्सेबल इन्कम? कर योग्य उत्पन्न याचा अर्थ काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट टोटल इन्कम बिफोर एनी एक्झेप्शन और डिडक्शन, सेकंड इन्कम दॅट इज सब्जेक्ट टू टॅक्स, थर्ड इन्कम आफ्टर अप्लाइंग ऑल एक्झेप्शन अँड डिडक्शन अँड नन ऑफ द अबोव. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड इन्कम दॅट इज सब्जेक्ट टू टॅक्स, उत्पन्न जे कराच्या अधीन आहे. नेक्स्ट 24, व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॅपिटल गेन अंडर द इन्कम टॅक्स ॲक्ट? आयकर अधिनियमाच्या अंतर्गत पुंजी लाभ म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्कम अर्न फ्रॉम इन्व्हेस्टमेंट, सेकंड प्रॉफिट फ्रॉम द सेल ऑफ कॅपिटल असेट, थर्ड रेंट रिसिव्ड फ्रॉम प्रॉपर्टी अँड फोर्थ इन्कम फ्रॉम बिझनेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड प्रॉफिट फ्रॉम द सेल ऑफ कॅपिटल असेट, भांडवलाच्या मालमत्तेच्या विक्रीतील नफा. नेक्स्ट 25, व्हॉट इज द इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन टॅक्स? पुंजी लाभावर कर कधी लागू होतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट वेन द असेट इज सोल्ड, सेकंड आफ्टर द असेट इज हेल्ड मोर दॅन 1 इयर, थर्ड वेन द असेट इज परचेस अँड फॉर बोथ ए अँड बी. तर करेक्ट आन्सर आहे बोथ ए अँड बी. बघा वेन द असेट इज सोल्ड जेव्हा मालमत्ता विकली जाते तेव्हा, सॉरी बोथ ए अँड बी नाही फर्स्टच आहे वेन द असेट इज सोल्ड जेव्हा मालमत्ता विकली जाते तेव्हाच कॅपिटल गेन लागतो. नेक्स्ट 26, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जातील. ओके, आणि व्हिडिओला एक लाईक पण करून द्या. मीन्स जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ नेहमी बनवतो. तर बघा 26 नंबरचा क्वेश्चन काय? व्हॉट डज बिझनेस इन्कम रेफर्स टू अंडर द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961? आयकर अधिनियम 1961 मध्ये व्यावसायिक उत्पन्न म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्कम फ्रॉम सेलिंग गुड्स अँड सर्व्हिसेस, सेकंड इन्कम फ्रॉम रेंटल प्रॉपर्टी, थर्ड इन्कम फ्रॉम ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज अँड नन ऑफ द अबोव. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट इन्कम फ्रॉम सेलिंग गुड्स अँड सर्व्हिस, वस्तू आणि सेवा विकून मिळालेले उत्पन्न. नेक्स्ट 27, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इन्कम फ्रॉम सॅलरी अँड इन्कम फ्रॉम बिझनेस? वेतनवर व्यवसायातून मिळालेले उत्पन्न यामध्ये काय फरक आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सॅलरी इन्कम इज फिक्स अँड टॅक्सेबल व्हाईल बिझनेस इन्कम इज व्हेरिएबल, सेकंड सॅलरी इन्कम इज नॉट टॅक्सेबल बट बिझनेस इन्कम इज, थर्ड सॅलरी इन्कम इज अर्न फ्रॉम सर्व्हिसेस बिझनेस इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट अँड फोर्थ देअर इज नो डिफरन्सेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट सॅलरी इन्कम इज फिक्स्ड अँड टॅक्सेबल व्हाईल बिझनेस इन्कम इज व्हेरिएबल. वेतन उत्पन्न निश्चित आणि कर योग्य असते तर व्यवसायाचे उत्पन्न बदलते असते. नेक्स्ट 28, व्हॉट इज द टॅक्स रेट फॉर इंडिव्हिज्युअल ऑप्शनिंग फॉर नॉर्मल टॅक्स रेजिम? सामान्य कर प्रणाली निवडणाऱ्या व्यक्तीसाठी कर दर काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फिक्स रेट फॉर ऑल इन्कम ग्रुप,
सेकंड varies based on income level, third lower than the optional tax regime, and fourth higher than the optional tax rate. The correct answer is second, varies based on income level, उत्पन्नाच्या पातळीवर आधारित बदलतो. Next 29, what is the significance of agriculture income under Income Tax Act 1961? आयकर अधिनियम 1961 अंतर्गत कृषी उत्पन्न याचे महत्व काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ॲग्रिकल्चर इन्कम इज फुल्ली एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स. सेकंड, ॲग्रिकल्चर इन्कम इज टॅक्सेबल ओनली इन सर्टन केसेस. थर्ड, ॲग्रिकल्चर इन्कम इज नॉट कन्सिडर्ड फॉर टॅक्स पर्पज. अँड फोर्थ, ॲग्रिकल्चर इन्कम इज टॅक्स ॲट हायर रेट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, ॲग्रिकल्चर इन्कम इज फुल्ली एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स. कृषी उत्पन्न करातून पूर्णपणे मुक्त असते. नेक्स्ट 30, how is agriculture income defined under the Income Tax Act 1961? आयकर अधिनियम 1961 अंतर्गत कृषी उत्पन्न कसे परिभाषित केले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इन्कम डिराइव्ड फ्रॉम सेल ऑफ ॲग्रिकल्चर प्रोडक्ट. सेकंड, इन्कम फ्रॉम लाईव्हस्टॉक फार्मिंग. थर्ड, इन्कम डिराइव्ड फ्रॉम लँड यूज फॉर कल्टिवेशन. आणि ऑल ऑफ द अबव. आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. मीन्स कृषी उत्पन्नाच्या विक्रीतून मिळालेले उत्पन्न, पशुपालनातून मिळालेले उत्पन्न आणि शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीतून मिळवलेले उत्पन्न. म्हणून आन्सर आहे वरील सर्व. नेक्स्ट 31, व्हॉट इज द प्रोसिजर फॉर कम्प्युटिंग ॲग्रिकल्चर इन्कम अँड बिझनेस इन्कम फ्रॉम मिक्स ऑपरेशन? मिश्रित संचलनातून कृषी आय आणि व्यवसाय आय याची गणना कशी करण्याची प्रक्रिया काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, the entire income is treated as agriculture income. Second, the income is divided proportionally based on the nature of activity. Third, the income is treated as a business income only, and none of the above. Correct answer is second, the income is divided proportionally based on the nature of activity. आयात त्याची प्रकृतीनुसार आय प्रामाणिकरित्या विभागली जाते. नेक्स्ट 32, which of the following is not a characteristics of direct tax? खालील पैकी कोणती प्रत्यक्ष कराची वैशिष्ट्य नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, लिव्ह डायरेक्टली ऑर इन्कम ऑर वेल्थ, हे आहे कॅरेक्टरिस्टिक. सेकंड, पेड बाय द इंडिव्हिज्युअल ऑर एंटिटी ऑन होम इज इट इज लाइव्ड, हे पण आहे. टॅक्सेस आर कलेक्टेड फ्रॉम द प्रोड्युसर ऑर सर्व्हिस प्रोव्हायडर, हे नाही आहे. आणि एक्झाम्पल इन्क्लूड इन्कम टॅक्स अँड वेल्थ टॅक्स. तर करेक्ट आन्सर इथे थर्ड आहे, जे नाही आहे कॅरेक्टरिस्टिक. म्हणजे टॅक्स आर कलेक्टेड फ्रॉम द प्रोड्युसर ऑर सर्व्हिस प्रोव्हायडर, मीन्स कर उत्पादन किंवा सेवा प्रदात्यांकडून गोळा केले जातात. इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायरेक्ट टॅक्स. पण आय किंवा संपत्तीवर थेट लावला जातो, हा आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर कर व्यक्ती किंवा संस्थेने अदा केला जातो, त्यावर तो लावला जातो. आणि 4 उदाहरणांमध्ये आयकर आणि संपत्ती पण समाविष्ट आहे. नेक्स्ट 33, when does an individual income from salary become taxable? एखाद्या व्यक्तीची पगारातून मिळणारी आय कर योग्य कधी होते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, फ्रॉम द डेट ऑफ अर्निंग द सॅलरी. सेकंड, व्हेन द सॅलरी इज रिसिव्ड. थर्ड, ऑन द डे द सॅलरी इज पेड. अँड ऑल ऑफ द अबव. तो आन्सर आहे फर्स्ट, फ्रॉम द डेट ऑफ अर्निंग द सॅलरी, पगार मिळण्याच्या तारखेपासून. नेक्स्ट 34, व्हॉट इज मेंट बाय प्रिव्हियस इयर इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इन्कम टॅक्स? आय कराच्या संदर्भात पूर्व वर्ष म्हणजे काय? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, द इयर इन विच इन्कम इज रिसिव्ड. सेकंड, द इयर इन विच इन्कम इज अर्न. थर्ड, द इयर बिफोर द असेसमेंट इयर. अँड फोर्थ, बोथ बी अँड सी. द करेक्ट आन्सर आहे बोथ बी अँड सी. मीन्स द इयर इन विच इन्कम इज अर्न अँड द इयर बिफोर द असेसमेंट इयर. तो वर्ष ज्यामध्ये आय मिळवली जाते आणि मूल्यांकन वर्षापूर्वीचा वर्ष, त्यालाच म्हणतो आपण प्रिव्हियस इयर. नेक्स्ट 35, विच ऑफ द फॉलोइंग इज द फीचर ऑफ इनडायरेक्ट टॅक्स? खालील पैकी कोणती अप्रत्यक्ष कराची वैशिष्ट्य आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, पेड बाय द टॅक्स पेयर डायरेक्टली टू द गव्हर्नमेंट. सेकंड, टॅक्सेस आर ट्रान्सफर्ड टू अनदर पर्सन. सेकंड, इट इज पेड बाय बिझनेस ओनली. अँड फोर्थ, नन ऑफ द अबव. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, टॅक्सेस आर ट्रान्सफर्ड टू अनदर पर्सन. कर दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केला जातो, त्यालाच म्हणतो आपण फीचर्स ऑफ इनडायरेक्ट टॅक्स. नेक्स्ट 36,
What is the rate of tax? What is the rate of tax person optioning for default tax regime under section 115 BAC? धारा 115 BAC अंतर्गत डिफॉल्ट कर प्रणाली निवडणाऱ्या व्यक्तीसाठी कर दर काय आहे? तर बघा ऑप्शन आहे 10%, 20%, 25% अँड व्हॅरीज डिपेंडिंग ऑन इन्कम. तर करेक्ट आन्सर आहे 4th, व्हॅरीज डिपेंडिंग ऑन इन्कम, आयच्या आधारावर बदलतो. नेक्स्ट 37, what are the rate of tax applicable to income from agriculture activity? कृषी क्रियाकलापासून मिळणाऱ्या आयवर लागू होणाऱ्या कर दर काय आहे? तर बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट इट इज फुल्ली टॅक्सेबल, सेकंड इट इज फुल्ली एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स, थर्ड इट टॅक्स आर ॲट रिड्यूस रेट अँड फोर्थ नन ऑफ द. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, इट इज अ फुल्ली एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स. ते पूर्णपणे करातून वेगळे वगळले जाते. ओके. नेक्स्ट 38, व्हॉट डज द टर्म इन्कम चार्जेबल टू टॅक्स मीन्स? कर योग्य आय हा शब्द काय दर्शवितो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट टोटल इन्कम आफ्टर डिडक्शन, सेकंड इन्कम दॅट इज सब्जेक्ट टू टॅक्स ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट, थर्ड इन्कम फ्रॉम एक्झेम्प्ट सोर्स अँड नन ऑफ द. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, इन्कम दॅट इज सब्जेक्ट टू टॅक्स ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट, आयकर अधिनियमानुसार करासाठी पात्र असलेली आय. नेक्स्ट 39, व्हॉट इज द पर्पज ऑफ टॅक्स डिडक्शन अंडर द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961? आयकर अधिनियम 1961 अंतर्गत कर कपातीचा उद्देश काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू रिड्यूस द टॅक्सेबल इन्कम, सेकंड टू इन्क्रीज द टॅक्स पेअर लायबिलिटी, to encourage saving and investment, and fourth both A and C. The correct answer is both A and C, means to reduce taxable income, and third to encourage saving and investment, means कर योग्य आय कमी करणे आणि बचत व गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, म्हणून A and C दोन्ही. नेक्स्ट 40, what does income from house property include? हाऊस प्रॉपर्टी से आय मध्ये काय समाविष्ट आहे? तर बघा फर्स्ट ऑप्शन आहे इन्कम अर्न फ्रॉम रेंटिंग हाऊस प्रॉपर्टी, सेकंड इन्कम अर्न फ्रॉम सेलिंग प्रॉपर्टी, थर्ड इन्कम फ्रॉम ॲग्रिकल्चर लँड अँड फोर्थ इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट इन्कम अर्न फ्रॉम रेंटिंग आउट प्रॉपर्टी, संपत्ती भाड्याने देऊन मिळालेली आय. नेक्स्ट 41, which of the following is considered business income under the Income Tax Act 1961? आयकर अधिनियम 1961 अंतर्गत खालीलपैकी कोणती व्यावसायिक आय मानली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्कम अर्न फ्रॉम द सेल ऑफ गुड्स, सेकंड इन्कम फ्रॉम सॅलरी, सेकंड इन्कम फ्रॉम ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज अँड नन ऑफ द. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट इन्कम अर्न फ्रॉम द सेल ऑफ गुड्स, वस्तूच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न. Next 42, what is the assessment year in the context of income tax? आय कराच्या संदर्भात मूल्यांकन वर्ष म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट द इयर इन विच इन्कम इज अर्न, सेकंड द इयर इमिडिएटली फॉलोइंग द प्रिव्हियस इयर, थर्ड द इयर इन विच इन्कम इज रिसिव्ड अँड फोर्थ द इयर इन विच टॅक्स आर पेड. द करेक्ट आन्सर आहे सेकंड द इयर इमिडिएटली फॉलोइंग द प्रिव्हियस इयर, मागील वर्षानंतर लागणारे वर्ष. नेक्स्ट 43, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अबाउट द टॅक्स रेट अंडर सेक्शन 115 BAC फॉर इंडिव्हिज्युअल? धारा 115 BAC अंतर्गत व्यक्तीसाठी कर दरांबाबत खालीलपैकी काय सत्य आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट द टॅक्स रेट इज फिक्स्ड ॲट 30% फॉर ऑल इंडिव्हिज्युअल, second individuals have the option to choose between default or optional tax regime, third the tax rate is the same for both regime, and fourth there is no tax regime under section 115 BAC. The correct answer is second the individual have the option to choose between default and optional tax regime. व्यक्तींना डिफॉल्ट व वैकल्पिक कर पद्धतीपैकी निवड करता येतं. नेक्स्ट 44, what is the default tax regime under the section 115 BAC? धारा 115 BAC अंतर्गत डिफॉल्ट कर पद्धत म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट
A tax regime where individuals are not allowed any exemption or deduction. Second, a tax regime where individual pay tax at higher rate. Third, a tax regime with the fixed tax rate of 25% of all individual. And fourth, a tax regime where individual have to option for exemption and deduction. The correct answer is first, a tax regime where individual are not allowed at any exemption or deduction. अशी कर पद्धत जिथे व्यक्तींना कोणताही सवलत किंवा वजावट मिळत नाही. Next, 45. Which of the following is a benefit of optioning for default tax regime under section 115 BAC? धारा 115 BAC अंतर्गत डिफॉल्ट कर पद्धतीची निवड केल्यास खालीलपैकी कोणता फायदा आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, नो डिडक्शन्स और exemption simplifying tax computation. Second, lower tax rate. Third, higher deduction on income. And fourth, the option to shift the optional tax regime later. The correct answer आहे इथे फर्स्ट, नो डिडक्शन और exemption simplifying tax computation. सवलती किंवा वजावट नसल्यामुळे कर गणना सोपी होते. नेक्स्ट 46. What is the optional tax regime under section 115 BAC? धारा 115 BAC अंतर्गत वैकल्पिक कर पद्धत म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, a tax regime with fixed rate of 30% for all individual. Second, a tax regime where individual can avail themselves of exception and deduction. Third, a tax regime that require payment of taxes in advance. And fourth, a tax regime with no deduction or exemption. The correct answer is second, a tax regime where individual can avail themselves or exception and deduction. अशी कर पद्धत जिथे व्यक्तींना सवलती व वजावटीचा लाभ घेता येतो. नेक्स्ट 47. How does optional tax regime affect tax computation for individual? वैकल्पिक कर पद्धती व्यक्तीच्या कर गणनेवर कशी प्रभाव टाकते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, टॅक्स इज कम्प्युटेड विदाउट एनी डिडक्शन और एक्झेम्पशन. सेकंड, टॅक्स इज कम्प्युटेड विथ ऑल अप्लिकेबल डिडक्शन एक्झेम्पशन. थर्ड, टॅक्स रेट आर रिड्यूस्ड फॉर इंडिव्हिज्युअल. अँड फोर्थ, टॅक्स इज कम्प्युटेड बेस्ड ऑन इन्कम फ्रॉम बिझनेस ओनली. द करेक्ट आन्सर आहे ते सेकंड, टॅक्स इज कम्प्युटेड विथ ऑल अप्लिकेबल डिडक्शन अँड एक्झेम्पशन. सर्व लागू सवलती व वजावटीसह कराची गणना होते. नेक्स्ट 48. विच ऑफ द फॉलोइंग इज अ एक्झाम्पल ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी? खालीलपैकी कोणते गृह संपत्तीमधून मिळणारे उत्पन्न याचे उदाहरण आहे? तर बघा क्वेश्चन सेम येत आहे पण ऑप्शन चेंज आहेत, हे लक्षात ठेवा. तर बघा फर्स्ट आहे रेंट रिसिव्ड फ्रॉम लिजिंग अ हाऊस. सेकंड, प्रॉफिट फ्रॉम सेलिंग अ हाऊस. थर्ड, इंटरेस्ट ऑन बैंक डिपॉझिट. अँड फोर्थ, डिव्हिडंड फ्रॉम शेअर. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, रेंट रिसिव्ड फ्रॉम लिजिंग अ हाऊस, घर भाड्याने दिल्याने मिळणारे भाडे. नेक्स्ट 49. व्हॉट इज द पर्पज ऑफ टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स मीन्स TDS? स्त्रोतावर कर वजावट या मागचा हेतू काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, टू रिड्यूस द टॅक्स लायबिलिटी ऑफ इंडिव्हिज्युअल. सेकंड, टू कलेक्ट टॅक्सेस डायरेक्टली फ्रॉम द इन्कम सोर्स. Third, to increase the total income of taxpayer. And fourth, to provide tax exemption to individual. The correct answer is second, to collect taxes directly from other source. उत्पन्नाच्या स्त्रोतावरून थेट व गोळा करणे. Next 50. What does the term total income include under the Income Tax Act 1961? आयकर अधिनियम 1961 अंतर्गत एकूण उत्पन्न म्हणजे काय समाविष्ट आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, income from all source including salary, business and capital gain. Second, only income from salary. Third, only business income. And fourth, only agriculture. The correct answer is first, income from all source including salary, business and capital gains. पगार, व्यवसाय व भांडवली नफा यासह सर्व स्त्रोतांमधील उत्पन्न. नेक्स्ट जो व्हिडिओ राहणार आहे तो सेकंड व्हिडिओ राहील रेसिडेन्स अँड स्कोप ऑफ टोटल इन्कम. ठीक आहे, त्यानंतर आपण महाट्रान्सको आणि सिटकोचा मॉक पेपर, PNBSO क्रेडिट ऑफिसरचा मॉक पेपर आणि न्यू सिरीज स्टार्ट करणार आहे RRB ALP ची. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. आणि व्हिडिओला एक लाईक पण करा जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवू शकतो. तेव्हापर्यंत धन्यवाद.